हॅलो नमस्कार, मी अनिता. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण स्ट्रेट कट पॅन्टची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर ओपन साईड माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोरच्या साईडला ठेवून अशा प्रकारे आपण घडी घालून घ्यायची आणि वरच्या साईडला कमरेला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून एक रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपण पॅन्टची जी लांबी असते त्याचा मार्क लावायचा. इथे माझ्या पॅन्टची लांबी 35 इंच आहे, तर मी 35 इंचावर एक मार्क लावलेला आहे. तो अर्धा इंच शिलाई मार्जिन जोडून 35 इंचावर मी हा पॅन्टची लांबी लावलेली आहे. कारण अर्धा इंच मी शिलाई मार्जिन का घेतलं मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला. तर आता इथे आपण सर्वात अगोदर आपल्या साईडला जी ओपन साईड आपण कपड्याची ठेवलेली आहे त्या साईडला अर्धा इंचावर असं एक रेष ओढायची आणि त्याच्यानंतर आपण जो आपल्या ड्रेसचा शीट साईज असतो त्याच्यापेक्षा आपण त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि 1 इंच प्लस करायचं आपल्या पॅन्टच्या कमरेसाठी. तर इथे माझ्या ड्रेसची शीट साईड होती, शीटची मार्जिन होती 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच. 8.5 प्लस आणि 1 इंच करून मी 9.5ला एक मार्क लावलेला आहे आणि परत खाली पण 9.5ला एक मार्क केलेला आहे. आता ह्या दोन्ही मार्काला मी असं सरळ मिळवून घेते. आता त्याच्यानंतर 9.5 जो घेतलेला मार्क आहे त्याच्यामध्ये परत मी 2.5 इंच प्लस करणार पॅन्टचा आणि त्याच्यानंतर 2.5 इंच प्लस करून मी एक मार्क लावलेला आहे. आता त्याच्यानंतर परत अडीच किंवा 3 इंच घेऊ शकता तुम्ही. पॅन्टच्या मापाच्या हिशोबाने मोठा खूप साईज असेल तर 3 इंच पण करू शकता. त्याच्यानंतर मी 2.5 इंचावर एक मार्क दिलेला आहे. असा 2.5 इंच पुढच्या बाजूला एक मार्क करून आपण असा आकार काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण आता जे पुढे वाढवलेलं 2.5 इंच आहे तिथे ठेवून ह्या लाईनीला ठेवून आपण बघायचं किती होतंय. आता इथं माझं होतंय 12 इंच. 12चं निम्मं होतं 6 इंच. तर खालून पण मी इथं 6 इंचाला एक मार्क केला खालच्या बॉटमसाठी आणि त्या मार्कापासून पुढे 3-3 इंच माझ्या बॉटमचा माप आहे 6 इंच. मग त्या मार्कपासून इकडे 3 इंच आणि इकडे 3 इंच असं करून मी 6 इंचचा बॉटमचा मार्क लावून घेतलेला आहे. आता ह्या दोन्ही सगळ्या मार्कला आपण असं मिळून घ्यायचं. अशा स्ट्रेट कट पॅन्ट अशा प्रकारे हे खूप सोप्या पद्धतीने कटिंग होते. याच्यासाठी वेगळी स्केल पण भेटते, त्याच्याने आकार अजून खूप छान येतो. पण नसला तरी काही हरकत नाही, आपण आपल्या हातानेच असं राऊंड शेप थोडासा दिला तरी चालून जातो. ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे काही ॲड करायचं नाही, जसं आहे तसं आपण ह्या पॅन्टची फ्रंट साईडला आपण कट करून घ्यायचं. जे काही आता इथे मी खालून दाखवते तुम्हाला. जे कोणी बॉटम फोल्ड करणार असतील खालून त्यांनी हा 1.5 इंचावर असा मार्क लावून फोल्ड करून घ्यायचा. ते मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी खाली मार्क लावलेला आहे, पण मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे कारण मी ह्या पॅन्टला कटवर्क डिझाईनमध्ये बनवणार आहे. त्याच्यासाठी खालून मला अर्धा इंच लागतं, फक्त अर्धा इंचावरच तो डिझाईन बनतो. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता अशा प्रकारे मी कट करून घेते हा पॅन्ट. खूप सोप्या पद्धतीने हा पॅन्ट रेडी होतो. लक्ष देऊन बघा. जर काही तुम्हाला याच्यातलं कळालं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि सध्या तरी ह्या स्ट्रेट कट पॅन्टचीच फॅशन खूप चाललेली आहे. सगळ्या ड्रेसवर स्ट्रेट कटच घालतात. सिगार पॅन्ट पण म्हणतात ह्याला. जास्त जर मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त एक्स्ट्रा कपडा घेऊ म्हटल्यानं आम्ही जिथे 2.5 इंच वाढवलं तिथे तुम्ही 3 इंच पण वाढवू शकता. आता ह्या पॅन्टचे जे काही वाढवायचं एक्स्ट्रा ठेवायचं आहे ते सर्व आपल्याला मागच्या भागामध्येच वाढवायचं असतं.
खूप सोपं आहे. जसा आपण पुढचा कटिंग केलेला आहे जसाच तसा आपण ह्याला सर्वात अगोदर एका साईडला ठेवून घ्यायचं. वरतून कपडा माझा क्रॉस आहे त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रेट कट करून घेतलं मी. आणि आता ह्या पॅन्टला मागच्या बाजूला ना आपल्याला 2 इंच कमरेकडून एक्स्ट्रा ठेवायचं असतं वरतून, म्हणून 2 इंचाला मी एक मार्क केलेला आहे. लक्षात ठेवा, वरतून 2 इंच वाढवायचं आहे आपल्याला मागच्या बाजूला. आता जसं आहे तसं परत मी ठेवून घेतलं. आता त्याच्यानंतर मी इथे सगळीकडे 2.5 इंच वाढवून घेते ह्या पॅन्टला मागच्या साईडला. आता जर तुमचे पॅन्टची साईज थोडी मोठी असेल, तब्येत जर मोठी असेल तर तुम्ही 3 इंच एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे एकदम परफेक्ट बसेल. कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. 1 इंच अर्धा इंच लूज असलं तरी काही फरक पडत नाही. हा पॅन्ट छोट्या साईजचा आहे म्हणून मी 2.5 इंच वाढवला आहे सगळीकडे. तुम्ही 3 इंच पण वाढवू शकता. आता याच्यामध्येच आपली शिलाई मार्जिन वगैरे सर्व काही ॲड झालेलं आहे. आता वरतून 2 इंच जे मी एक्स्ट्रा ठेवलं होतं ती इकडे आपल्याला समोरच्या साईडला असं 2 इंच ती रेष सरळ असं करून घ्यायची. हे सगळे असं रेष ओढून त्या दोन्ही रेषा मिळून घ्यायच्या आणि असं जसं दिसतं आहे तसं सेम मार्किंग करून घ्यायचं. आणि झालं. फक्त आता याच्यात काही ॲड करायचं नाही. शिलाई मार्जिन वगैरे सर्व याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. आपण आता जसं आहे तसं एक्झॅक्ट कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हा पूर्ण पॅन्ट रेडी झालेला आहे. आता ज्यांना कमरेला इलास्टिक लावायचं असेल त्यांनी नंतर शिवताना जितकी आपली कमर आहे मोजून घेऊन 3 इंचचा पट्टी कट करून आपण त्याच्यामध्ये इलास्टिक जोडायचं. अगर आपल्याला याच्यामध्ये नाडा घालायचा असेल, इलास्टिक लावायचं नसेल तर आपण कटिंग करतानाच याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन नाड्याचे याच्यामध्येच कटिंग करून घ्यायचं असतं. अशा प्रकारे ही पॅन्ट रेडी झालेली आहे. ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी जरूर लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. ज्यांना कोणाला माझी पद्धत आवडत असेल त्यांनी मला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. नमस्कार.